काय चाललंय वहिनी? मग आल्या का ताई? या वहिनी, तुम्ही अजून किचन मध्येच काम करताय? जरा लगा लगा काम करीत जा की. अहो ताई, आजच मला उशीर झालाय, नाही तर येवा नाही ना सगळी काम आवरून मी बसलेले असते रोज. आजच कायच वहिनी, तुम्ही रोजच 12-12 1-1 वाजवताय काम करायला. नाही हो ताई, मला रोज 12-1 नाही वाजत. मला सगळं माहिती. माझे ना रोज आई सोबत बोलणं होतंय, त्याच्यामुळे मला सगळं माहिती असते बघा. अहो ताई, तुमचं रोजच आईंसोबत बोलणं होते म्हणलं तुम्हाला माझ्याबद्दल सगळंच माहिती असं नाही का? हा वहिनी, मला सगळं माहिती आहे तुमच्याबद्दल. विचारा काय विचारायचं असन ते. असं का? मग सांगा बरं, मी रोज जेवणात काय खाते? तुम्ही ना 4-5 चपात्या, 1 ग्लास दूध आणि वरतून ना पाणी पण पित नाही. अच्छा, मग सांगा बरं, माझी यांच्यासोबत शेवटची भांडणं कधी झाली होती? काल रात्री. मी येणार आहे ना हे ऐकून तुम्ही दादा सोबत लय भांडणं केली होती, मला माहितीये. अच्छा, मग सांगा तर, मागच्या आठवड्यात माझ्या माहेरावरून कोण कोण आलं होतं? तुमची मावशी, आत्या, तुमचे मामा, हे 3 जण आले होते. पण हे 3घांच्यात मिळून ना तुमच्यासाठी फक्त एकच मिठाईचा डब्बा आणला होता, बरोबर ना? पण एक गोष्ट आहे जी तुम्ही सांगूच शकत नाही. असं होऊच शकत नाही वहिनी. तुम्ही एकदा विचारून तर बघा. सांगा बरं, मी या डब्यामध्ये काय ठेवलंय? हा, कढी. हेलो, कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पे. शाब्बास ननंदबाई, तुमच्यासारख्या तुम्हीच अंतर्यामी. आता आहे ना गपचूप माझ्यासाठी चहा नाश्ता घेऊन या आतमध्ये. हा, आणि जी कढी बनवलीत ना ती पण घेऊन या. चालले मी माझ्या आईकडं. यांचा जीव इथं माहेरातच गुततो म्हणल्या सासरी जातातच कशाला.